gathered here to celebrate our annual social gathering of our school. India is a country of different tradition and culture, and this year we are going to show you Bollywood theme that combines old and new songs through dance and anthem. Today is also National Geography Day. Geography can help us to understand the planet movement, changes and system. Before starting the function, let me introduce some of the eminent guests of the day. President, Honorable Mrs. Dr. Pratibha Joshi, MD, Homeopathy. Honorable Chief Guest, Mr. Ramesh Kamble Sir, Extension Officer, Panchayat Samiti Karar. Special presence, Honorable Mrs. Deepa Patil Madam, Police Naik. Honorable Mrs. Hemlata Gaikwad Ma'am, President of our Trustee. Our Principal Ma'am, Mrs. Smita Sawan. Respected Swapnil Sable Sir, Police Havaldar. And respected Amol Palle Sir, Police Havaldar. Welcome all of you. अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा. अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा. धन्य धन्य होवणी करीत हा स्वागताचा सोहळा. Let's start this event by offering our prayers to Ma Saraswati, pay tribute to Mother Saraswati, personation of knowledge. For this, I request to our honored all the chief guests, all the present principal man to inaugurate the function and kindle the lamp in front of Goddess Saraswati and Goddess Nataraj. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे. दिवा म्हणजे विष्णू, दिव्याची ज्योत म्हणजे परब्रह्म आणि अशा या मांगल्याचं प्रतीक असणाऱ्या दीप प्रज्वलनाने आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. झाडे जगवा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षीही सुस्वरे आळवी. संत तुकाराम महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वनाचे महत्त्व पटवून दिले आहे. झाडांना घाला पाणी ते वाढवतील पाऊस पाणी. झाडं लावणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्यांचं संगोपन, कारण पाणी घालणं महत्त्वाचं
वृक्ष सदा देई घनदाट छाया, सर्व झाडांवर चला करू माया. प्राणवायू शुद्ध मिळतो जगाला, थोरवी वृक्षाची सांगूया जनाला. फळे फुले पाणी देती आम्हा वृक्ष, या वृक्षांशिवाय जीवन हे वृक्ष. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी हे देवासमान आहे. अंगणामध्ये तुळस, शिखरावरती कळस, अतिथी देवो भव हीच आपल्या भारताची खरी ओळख. I request our principal ma'am to welcome our chief guest, Mr. Ramesh Kamble sir, extension officer, by giving a plant. Dear audience, at our school, our students take part in various activities and events. Our greatest weakness lies in giving up. We should never lose hope and try just one more time. Now it is the time to honor the talents of young minds by presenting them with gift by our special guest. Now I would like to request our chief guest, Mrs. Dr. Pratibha Joshi ma'am, to felicitate the prizes. Next student, senior KG student Kamble Trisha Sagar, first Ramesh Kamble sir to felicitate the prizes. Now it's time to give award to the best student in our school, Panjali Sahu. Honorable Mrs. Hemlata Gaikwad ma'am to felicitate the prizes. 8th standard student. Clap your hands, parents. Next category. खरं म्हणजे ना मी एवढा अध्यक्ष वगैरे होणे की मोठी नाही हो. या गायकवाड मॅडमनी आज मला मोठं करून टाकले. मला खूप ऑकवर्ड होते इथे येऊन, पण काही हरकत नाही. आज मला एक नवीन अनुभव आला. दरवेळेला मी पेरेंट म्हणून तुमच्या जागेवर बसलेली असते आणि आज हा लेखाचा काय सांगतोय अशा थाटात ऐकत असते की हा माणूस काय बोलणार आहे. आज माझ्यावर तो प्रसंग आलाय, त्यामुळे
हा लेखाचं काय सांगतोय ते तुम्ही 1-2 मिनिटातच मी आटोपणार आहे, कारण मुलं इतकी उत्साहाने गॅदरिंगसाठी येत असतात, इतकी त्यांनी तयारी केलेली असते काही दिवसांपासून सतत. आणि आज सकाळपासून मला असं वाटतंय त्यांचे आई बाबा आणि मुलं स्वतः इतक्या उत्साहाने तयार होऊन नटून थटून छान आलेले असतात. आणि इथे येऊन बोर भाषण करायचं आणि ते ऐकायचं हे माझ्याकडनं मी शक्यतो टाळणार आहे, कारण माझ्या मुलीने मला घरातनं निघतानाच सांगितलं होतं, आई प्लीज त्या मुलांना बोर करू नकोस, जास्त बडबड करू. त्यामुळे मी अगदी 2च मिनिटात तुमच्याशी बोलून माझं आटोपत घेणार आहे. तर मला पहिल्यांदा असं सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण खूप चांगले आई बाबा आहात, चांगली मुलं आहात. आमच्याकडे आमच्या होमिओपॅथीमध्ये आम्ही मनाचा आणि शरीराचा विचार करतो औषध देताना मुलांना. तर आजकाल जी मुलं आजारी पडतात ना सारखी, तर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की त्यांच्या आजारपणाचं मूळ कारण त्यांना शाळेत नाही जायचं असं असतं. किती मुलाला म्हणजे आई वडिलांना विचारलं शाळेत जायला आवडतं का, तर आई बाबा नाही. शाळा जितकी टाळता येईल तितकी तो टाळतो. शाळेत न जाण्याची वेगवेगळी कारणं तो शोधत असतो. तर मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी म्हणजे मी इथे जमलेल्या माननीय अध्यक्ष आहेत, हे मला वाटतं एज्युकेशन डिपार्टमेंटशी रिलेटेड आहेत, तर या सगळ्यांनी आपण खोलवर विचार करायला हवा. मला माझ्या वाचनात आणि ऐकण्यात असं आलेलं आहे की 2च ठिकाणी माणसाला दाखल करावं लागतं, एक म्हणजे तुरुंगात आणि दुसरं म्हणजे शाळेत. बाकीच्या ठिकाणी आपल्याला कुणाला दाखल नाही करावं लागत. तर मुलांना ही शाळा तुरुंगासारखी नाही वाटतं कामा, याची जास्तीत जास्त दखल सगळ्या शालेय संस्थांनी घ्यायला हवी. आणि पालकांनी सुद्धा मुलांना शाळा ही तुरुंग न वाटता त्यांना तिथे आनंद मिळेल असं वातावरण निर्माण करायला हवं. आणि आपल्या ज्या राहिलेल्या आशा आकांक्षा आहेत तो आपला मुलगा पूर्ण करेल अशा अपेक्षेने त्याच्याकडे न बघता, मूल हे स्वतंत्र आहे, प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे असा विचार करून जर तुम्ही त्याच्याशी पालक होऊन म्हणजे मालक व्हायचं नाही आपल्याला त्याच्या आयुष्याचे आपण फक्त पालक आहोत अशा अर्थाने जर आपण आपल्या मुलांशी मित्रत्वाने वागलो, त्यांना त्यांचे विचार व्यक्त करायची संधी दिली, तर मला वाटतं की आपला भारत देश हा खऱ्या अर्थाने एक सक्षम तरुणांचा देश बनेल. बिनकामाचा अभ्यास, त्यांना नको असलेला अभ्यास, त्यांचे मूड्स बघून त्यांना सगळ्या गोष्टी करायला भाग पाडणं हे पालकांचं काम आहे मला असं वाटतं. आणि शिक्षकांचं पण. म्हणजे मूल ज्या वेळेला शाळेत जातं ना त्यावेळेला तिथल्या बाईंनी त्याची आई व्हायचं असतं, आणि ज्या वेळेला ते घरी येतं त्यावेळेला त्या आईनी त्याची बाई व्हायचं असतं. म्हणजे मुलांना उठसूट मारणे, शिस्त दाखवणे, तू हे नाही केलंस तुला हे नाही देणार, अशा धमक्या देणे, हे करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. म्हणून मला आज एवढंच फक्त सांगावं असं वाटते की तुम्ही तुमच्या आशा आकांक्षा, तुमच्या राहिलेल्या महत्वाकांक्षा मुलांकडनं पूर्ण करून घ्यायच्या मागे लागू नका. त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने घडू द्या, फुलू द्या, उमलू द्या. झाड तुम्ही लावता जमिनीमध्ये, त्याला खत पाणी घालता, पुढे कसं वाढायचं हे झाड त्याच्या बीजानुसार ठरवतं की मला कोण व्हायचंय आणि मी कसं वाढणार आहे. माशाला जर आपण म्हणलं की तुला उडायला यायलाच पाहिजे तर ते त्याला येणार नाही, तो पाण्यात पोहण्यासाठीच एक्सपर्ट आहे आणि त्यांनी पोहण्यामध्येच एक्सपर्ट झालं पाहिजे. तसंच पक्ष्यांना, गरुडाला उंच भरारी घेता येते तर त्याला आपण पोहायचा क्लास लावला तर ते चुकीचं आहे. आपल्या मुलाला काय आवडतं, आपल्या मुलाचं कल कुठे आहे हे प्लीज बघा आणि त्यानुसारच तुमच्या मुलांना पुढचं मार्गदर्शन करा. तरच मुलं शिकण्यात आनंद घेतील आणि शाळा बुडवायसाठी कारण म्हणून कधीही आजारी पडणार नाही. धन्यवाद. थँक्यू मॅम. तुम्ही सांगितल्याप्रमाणे शाळा हा तुरुंग न वाटता तिथे एक आनंदमय वातावरण निर्माण करायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू फॉर युअर मोटिवेशनल स्पीच. नेक्स्ट आय रिक्वेस्ट आवर ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर रमेश कांबळे सर टू मेसेज आवर स्टुडंट्स. कल्याणी इंग्लिश मीडियम आगाशीनगर या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या आदरणीय डॉक्टर जोशी मॅडम, त्याचप्रमाणे या संस्थेच्या चीफ आदरणीय गायकवाड मॅडम, या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सावंत मॅडम, मोहिते मॅडम, तोडकर मॅडम, काळे मॅडम आणि उपस्थित असलेले या मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व सर्व उपस्थित मान्यवर, आपण
पाहतोय आता आपल्या शैक्षणिक सत्राचा वाटचाल ही खऱ्या अर्थाने शेवटच्या टप्प्याकडे चालू झालेली आहे. कशी तर तुम्हाला माहित आहे, आपण वर्षभर शाळेमध्ये प्रवेश घेऊन जे अध्यापनाचं काम करत असतो ते पूर्ण केलेलं आहे असं मला वाटतं. कारण परीक्षेचे दिवस आता जवळ आलेले आहेत. त्यामुळे आता आपण अध्यापनामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आता परीक्षेची जी अंतिम तयारी म्हणजे अंतिम लढाईची जी वेळ आहे त्या लढाईसाठी आता आपण तयार होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून त्याच्यातलाच एक शेवटचा भाग म्हणजे हा आपला सांस्कृतिक कार्यक्रमाचा असतो. आणि ज्याच्यामध्ये आपल्या वर्षभराच्या अध्यापन या प्रक्रियेबरोबरच आपल्यामध्ये काही अंगभूत असे गुण असतात. आता गुण कसले, काही चांगले असतात, काही वाईटही असतात. मग या वाईट गुणाचं उदात्तीकरण करायचं नसतं तर आपले चांगले गुण जे असतात त्या गुणाचं उदात्तीकरण करून त्यांना प्रेरणा देऊन त्यांना प्रोत्साहित करून एक त्याला वेगळ्या ट्रॅक मध्ये त्याला वेगळ्या ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण अनुभूतीमध्ये किंवा त्याला एक वेगळ्या संस्कारामध्ये बसून योग्य आहे अयोग्य आहे याची पडताळणी करून त्याला आपण पुढील भविष्यासाठी सक्षम करत असतो, त्याला पुढील वाटचालीसाठी प्रेरित करत असतो, प्रोत्साहित करत असतो. आणि त्याच्यासाठी हे सांस्कृतिक व्यासपीठ असते. आता आपण पाहतो या सांस्कृतिक व्यासपीठामध्ये वेगवेगळ्या कलेला वाव देण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ अध्यापन शैक्षणिक हाच आपल्या शाळेचा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करणे हाच आपल्या शाळेचा मुख्य उद्देश नसतो. तर त्याच्या ज्या अंगभूत कला असतात, त्याचे जे अंगभूत गुण असतात, त्या अंगभूत गुणालाही वाव देणं हे एक आपल्या शाळेचं परम कर्तव्य असतं. आणि त्यासाठी हे वेगवेगळ्या माध्यमाचे व्यासपीठ असतात. आणि मग ह्या सर्व प्रक्रियेतून वेगवेगळ्या कला क्षेत्रामध्ये विद्यार्थी सुद्धा जागतिक पातळीवर चमकू शकतात. हे कल्याणी संस्थेचं हा प्रामाणिक हेतू आहे. कल्याणी संस्थेनं एक छोटंसं रोपटं या ठिकाणी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि याची वाटचाल निश्चितच यशस्वीपणे चालू असलेली आपल्याला दिसून येत आहे. परंतु हे करत असताना विद्यार्थ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी हाच आपला विकासाचा अंतिम घटक समोर ठेवून जो प्रामाणिक प्रयत्न चालू आहे, जे विद्यार्थी यशस्वी करण्याच्या अनुषंगाने या संस्थेचा प्रयत्न चालू आहे, तो निश्चितच गौरवास्पद आहे. निश्चितच तो यशस्वी ठरणार आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी या संस्थेच्या सर्व जे काही संस्थेचे जे काही पदाधिकारी असतील, मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व पालक, विद्यार्थ्यांना मी या निमित्ताने खरोखरच शुभेच्छा देऊ इच्छितो. कारण विद्यार्थी हा आपला महत्वाचा घटक डोळ्यासमोर ठेवून या संस्थेने खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल चालू केलेली आहे. या निमित्ताने मी या सर्व टीमचं अभिनंदन करतो. आणि तसेच आता या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी पारितोषिक स्वीकारण्याचा मान पटकावलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. जे विद्यार्थी खाली आहेत ते भविष्यामध्ये उद्याला स्टेजवर उपस्थित राहून त्यांचं सन्मानास पात्र ठरणार आहेत. म्हणून मी त्यांचंही स्वागत करतो आणि पुढील वाटचालीस मी या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. मुलांच्या चांगल्या व सुप्त गुणांना वाव देण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. Welcome, a greeting and warm welcome to each and everyone present here on behalf of Vijayananda Charitable Trust, guests, parents, teachers and my students are all of you welcome. कल्याणी समूहाचे मार्गदर्शक श्री आनंदराव नानासो गायकवाड व सो विजयादेवी गायकवाड मॅम, आमचे संस्थापक डॉक्टर राजेश गायकवाड सर, अध्यक्षा सो हेमलता गायकवाड मॅम, वेलकम. Kalyani English Medium School was started in 2004 by Vijayananda
A successful attempt is Kalyani School. A small sapling has actually grown into a big and huge tree. Its name is Kalyani Education Group. Myself, Mrs. Smita Sawant, Principal of Kalyani English Medium School, Agashiv Nagar, I am profoundly joyous and welcome all of you on the occasion of our school annual program 2023 to 2024. Our program chief guest, Honorable Kamble Sir, Extension Officer of Education Panchayat Samiti Karad, President Dr. Pratibha Joshi Ma'am, MD Homeopathy, and special presence Gaikwad Ma'am, and also President of Organization Honorable Mrs. Gaikwad Ma'am. All of you heartily welcome. Real education fetches or you more than a job. It teaches you to live. It cannot be measured in any tangible way. Annual functions are an opportunity for people to come together, have a fun and earn colorful memories, experiences, etc. Education is the most powerful weapon which you can use to change the world. So before starting this function, I would like to introduce our school. All whole and soul activities seen clearly in the annual report this year. First day, welcome all students. First day of our school. Ashadi Ekadasi. Small students play a role of Vittal and Rukumai. Shravani did went to at Krishna Valley. Our school celebrated a Krishna Janmashtami, Ganpati festival, eco-friendly celebrated also done. Independence Day celebrated in our school. Teachers Day also celebrated in our school. Though you wrote in a black and white color, you brought color in a student life. Dandiya function, Children's Color Day was celebrated, a different color day, red day, blue day, red day, Dandiya function, red day, blue day, green day, yellow day, white day. We held a rally for tobacco-free campaign, Meri Mati Mera Desh. Plants are like people, they are all different and a little bit strange. Hadga, girls like tradition, food making. This activity all students created very happily. Diwali celebration, our happiness festival, bhel making activity also done. It is a fireless food activity. Hindi Day, Hindi language is our nation language. Flag Day, this is a bhel making activity. Hindi Day activity. Flag Day and National Constitution Day also celebrated here. This year, our trip, PG, Junior, Senior, went to Aplagaon place. From 1st to 10th class annual trip went to Panara, Shiv Temple and Gandharva Water Park. We celebrated Christmas in December and second one fancy dress competition and sport competition. 3rd January, Balika Din celebrate this day, Savitribai Phule birth anniversary. Bal Bazaar activity done also here. This actually we also organize Market Day where our
received the skill of learning by doing. Food recipe competition also done last week. Yesterday celebrated Republic Day, 26 January. Education is the key to success. All-round development of students is our passion. All teachers focusing prominent on reading, writing, drawing, sport and all activities etc. Keeping this objective in mind, we also taking a different activities of the students. In this year, Mujawar ma'am, police constable, guide all students some necessary topic and points. We schedule a match day to their betterment. Future planning like hard work to a smart work, focus on skillful education. This year we conducted a different competitive exam in school, Olympiad exam, NSSC exam, scholarship exam. The staff and students of school deserve a special mention for their constant sincerity and devotion with a continue to preserve zealfully in achieving excellence in the present aspect of learning of school. On behalf of teacher and other staff, I would like to give my thanks to all management committee for their great support and proper guidance. Kalyani Education Group has implemented a new policy of this year. First in Karan, a teacher training course, Montessori course started. This course approved by government, Mumbai University certificate. This course has many benefits that you can get job opportunities in many places, but maximum women should take advantages of this opportunity. Finally, I assure you all that this school will move ahead, try grow step by step, and also will develop these internal facilities of for students. Last, I want to wish my students all the very best and wish them and do their own step. Let me conclude a few lines. All power is within you. All power is within you. You can do anything and everything. You can do anything and everything. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. Light and excitement. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आई अंबेचे खूप अवतार आहेत आणि हीच देवीची सगळे रूप दाखवण्यासाठी येत आहेत. 5th to 10th स्टँडर्डच्या मुली सादर करणार आहेत अष्टमी देवी वंदना.
करत आहे. आम्ही आमची छोटी मुले निश्चितपणे त्यांच्या स्वाधीन करत असतो. प्रसंगी आई होऊन त्या त्यांना शिकवत असतात. खरं तर मुलं ही मातीचा गोळाच असतात. त्यांना आकार देण्याचे काम ही शिक्षक मंडळी करत असतात. आमच्या मुलांमध्ये नवनवीन कौशल्य विकसित करण्याचा व त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे काम या कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून होत आहे. शाळेतील शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलांप्रमाणे चांगले शिक्षण व प्रेम देतात, जेणेकरून ते त्यांचे भविष्य घडवू शकतील. मला खूप खूप अभिमान वाटतो की माझ्या मुलाला असे उत्तम शिक्षण या शाळेत लाभले. आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस आहे. यासाठी शाळेत खूप तयारी केली जाते. अर्थात आजच्या दिवसाचे उत्तम काम मुलांकडून करून घेतले जाते व आपल्या पुढे ते सादर केले जाते. कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व शिक्षकेतर वर्ग, सर्व पालक व छोट्या बालमित्रांना उज्ज्वल भविष्याच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत संबोधित. पुन्हा एकदा मी कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूलचे शतशः आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे आणि कृषी प्रधान राष्ट्राची पोशिंदा म्हणजे शेतकरी आणि या शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणजे बैलगाडा. पायामध्ये अंगार आणि नजरे तलवारीची धार घेऊन महाराष्ट्राची शान आणि शेतकऱ्यांची जाण असणाऱ्या बैलगाडा घेऊन येत आहे ज्युनियर केजीचे स्टुडंट्स.
दुःखहारी दुर्वीन शंभो मध्वोन तारी सर्व मांगल्ये शिवे सर्वाद साधिके चरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शांताकारं भुजंगशरणं पद्मनाभाय सुरेशं विश्वाधारं गणसदृशं मेघवर्णं शुभं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरजान्नगम्यं वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकैकनाथाय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विठूच्या हाती लाल रंगीत काठी विठू बैसला पुल्या वाळवंटी तुरा खोविला मस्तकी पल्लवांचा असा विठू पाहिला मी पंढरीचा जय जय रघुवीर समर्थ। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम कातखंड राहू दे जय जय रघुवीर समर्थ।
कब आएगी तू, आई हो तुम मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई हो तुम मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया आ तू चलिया।
चौफेर वाड्याला 7 काम दशरथांच्या घरी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15. ऐका मंडळींनो, राम गेले 15 रुपये आणले 15. 15 रुपयाची साडी, 15 रुपयाची साडी, माहेरी मोठी घडी. नेसली साडी सासरच्या घरी, नेसली साडी सासरच्या घरी. कमरेला किल्ल्या उघडली खोली, कमरेला किल्ल्या उघडली खोली. खोलीत भिंत, भिंती शेजारी कपाट, कपाटा शेजारी खाट, खाटावर गादी, गादीवर उशी, उशीवर परा, परातीत ताट, ताटत वाटी, वाटीत भात, भातावर तूप, तुपासारखं रूप. बरं का मंडळींनो, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा. पंढरपूरला चंद्रभागेचा पडला वेडा. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी नाव काय? चंद्रभागेच्या तिरी नाव घेते. चंद्रभागेच्या तिरी पंढरपूरला पडला वेडा, पंढरपूरला पडला वेडा. चंद्रभागेच्या तिरी बायका म्हणतात नाव घे पोरी. नाव कशाचं? फुकाचं, हळदी कुंकाच्या मोलाचं. नाव काय? फुकाचं, हळदी कुंकाच्या मोलाचं. चांदीचा पाट, सोन्याचं ताट, चांदीचं पाट, सोन्याचं ताट, खायला मोत्याचा घास. ऐका मंडळी, नाव घेते तुमच्यासाठी अजितरावांचं खास. नारायण शेळकेंचं नाव घेते, सर्वांचा मान राखतो. कांचन खागे मी नाव घेते. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून. कृष्णरावांचं नाव घेते, खारग्यांची सून. देशमुख मला नाही येत, मी नाही घेत, मी आहे साधू. मला नाही येत, मी नाही घेत, मी आहे साधू. मला नाही येत, मी आहे साधे, वापरते खादी. विष्णुरावांचं घेते सर्वांच्या आधी. चांदीच्या ताटात केळे घातले खाटोखाट. विष्णुरावांचं नाव घेते, सर्वांच्या नाव. मला नाही येत. भैरवाच्या देवाला सोन्याचा कळस. विष्णुरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. द्राक्षाच्या बागेला हवा सुटली गार. विष्णुरावांच्या नावाला राम बसले राज्यावर, सीता बसले अलंकार. विष्णुरावांचं तेज माझ्या कुंकवावर. चलती गाडी बुट्टी धूल. विष्णुरावांच्या हात में गुलाब का फूल. हिरवा पिरो लाल डाळिंब. विष्णुरावांचं कुंकू माझ्या, विष्णुरावांचं तेज माझ्या कुंकवावर. भैरवाच्या देवाला सोन्याचा कळस. विष्णुरावांच्या नावाला मला नाही आळस. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून. विष्णुरावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखून. ताटात सोललेली केळी. शंकररावांचं नाव घेते, गॅदरिंगच्या वेळी. मोरे. कुंडल माझे गाव, कुंडल माझे गाव. गावात होती माडी, माडीवर टाकत होती साडी. साडी लावतात चाप, तुकाराम माझा बाप. अंगणात होती जाई, आशा माझी आई. दिवस गेला खालतं, विलासराव माझे चुलते. चुलत्याच्या हातात बत्ती आणि छगनराव माझे पती. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. सोनाली सुनील यादव. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त. सुनील रावांचं नाव घेते, मी फक्त शिवरायांची भक्त. प्रेमळ सासूबाई आहेत, प्रेमळ सासरे आहेत हौशी. सुनील रावांचं नाव घेते, कल्याणी इंग्लिश मीडियमच्या अॅन्युअल फंक्शनच्या दिवशी. शुभांगी पवार. दारात होती जाई, दिलीपरावांचे नाव घेते, अंजलीची आई. माझं नाव स्नेहल श्रीकांत
वाचणार आहे. कराड तालुक्यात विंग माझे गाव, कराड तालुक्यात विंग माझे गाव, गावात आहे माडी, माडीवर नेसली साडी, साडी लावला चाप, तानाजी माझा बाप, दारात आहे जाई, मंगल माझी आई, पाण्याला जाते गवळण, संगीता माझी मावळण, पाण्यात वाहते नाव, स्वप्नील माझा भाव, श्रीकांतरावांचे समुद्राच्या पाण्यात झळकतो मोती, श्रीकांतराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती. खूपच छान. चक्राची फूल, नाव घेते श्रीकांतरावांचं, मी आहे धारेंची सून. असते खान, सोन्याची असते खान, कल्याणी इंग्लिश मीडियमने दिला टीचर होण्याचा मान.
लोग मुझे बुलाते हैं कुली नंबर 1। अरे मुंह तो बंद करो अंकल।
चंपा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं। मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा
मन आज काळ जपले, फुलाने फुलांचे मन आज काळ जपले, अशा मंगल प्रसंगी आभार मानतो आपले. ऋणी आहोत आपले, देतो शब्द सोमनांचा उपहार, आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी, आज मानतो आपले मनापासून आभार. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.